ओ भाई फर्स्ट अंडरपास आईला खतरनाक. देवा सगळ्यांना नीट ठेव, निरोगी ठेव. बस अजून जास्त काय प्रार्थना नाहीये. मी नाही केला, आता करतोय अष्टविनायक, खरंच करतोय. मला ऍक्च्युली फील यायला लागलं अष्टविनायक करण्याचं खरंच. चिंतामणी थेऊर निखिलचं अष्टविनायक झाले, मम्मीचं झालं. इथं काय गिरिजात्मक लेनेंद्रीचे गणपती. आणि हे काय श्री विघ्नेश्वर ओझर. शांती घे, शांती भाई, शांती घे. माझी वाट लागते. अरे हरी, अरे हरी, तुझी दात कुणी खाल्ली एवढी मला ते सांग ना. नाही तुझ्या डोक्यात नाही वाचणार. चल चल माझ्यासोबत वरती. आज ते सगळं असं बंद केलंय त्याच्यामुळं तो रिअल फील होता तो घ्यायला. आपण ठीक आहे मंदिरातच आहे. आपण फुलं नाही ना दिली त्यांनी, हारच दिलाय फक्त 70 रुपयाचा. न्यूट्रल आहे ना. ऑन नाही, नॉर्मल ऑन. एवढी जाळी आहे तेवढा अख्खा रेडिएटर आहे. हे बघा इकडे, इथं टेम्परेचर दाखवतो. आता काहीच नाही दाखवते. जोपर्यंत टेम्परेचर दाखवत नाही तोपर्यंत रेस पण नाही द्यायची आणि निघायचं पण नाही. आता दाखवलं 40 डिग्री आलं, म्हणजे आता निघू शकतो. रेडी झाली गाडी. कशी वाटते? सगळे ABS आहे. रेस देऊ, नॉर्मल करा, एकदम हळू करा. द्या ना. कशी वाटते? भारी वाटते का?
हो का 58 वर गेलं 58 नाही नाही एकदा चालवायला लागलं ना एकदा दोनदा चालवली ना काय नाही वाटत टाइम पावर टाकायचे पावर कुठं म्हणतो इथं तिथं तर कोणच नाहीये रिॲक्शन बघायचं का नाही ना कोण पावर आहे ना पावर साठी वेगळा विषय आपला हे किती असू दे मग नॉर्मल टाकू पावर कुठे तिथं तर ती लावले बेरिंग पलीकडून काय राव टाइमपास बाई स्लिप होती पाण्यामध्ये हा विषय ए निखिल नॉर्मल घे ना टाकून पटकीने कुठे लाव किती टाकायचं लगेच माझा फोन तुझ्याकडेच आहे म्हणजे आता परत तिकडे जा इथं अख्ख्या पंप इथंच आहे का पावर बर त्यामुळे इथं गर्दी नाही सगळे नॉर्मलच टाकतात नाही का ते असं पहिले हे करा टाकीवरती हे होईल डिटेलिंग केली पकड फोन चलिए बस चल की भाई लोक कसे बघतात ए बघ 3 पॉइंट आले पावर टाकल्यावर पेट्रोल दिसते एवढं दिसत नव्हतं नॉर्मल होतं म्हणून दाखवत नव्हतं का काय अरे गडबडी मध्ये लक्षातच नाही आलं अरे हा रे बाबा अरे मला माहितीच नाही की मी पावर टाकायचं एक्साइटमेंट मध्ये का असं करतोय एक पॉइंट कमी पण झाला समोरासमोर 1 किलोमीटर बी नाही चालवली अजून गाडी लोक आहे ना गाडी बघायसाठी थांबतात राव तो रोड क्रॉस करत होता थांबला लिटरली थांबला यार तो माणूस भाई गाडीचा आवाजच एवढा आहे ना सही आहे ना
कोणी पण ऐकायसाठी आहे ना असं वेट करतंय यार, कानामध्ये आहे ना असं स्मूथ फील होतं, अजून ऐकायचं अजून ऐकायचंय. या लोकांची इच्छा आहे भाई, ऐकायचा आवाज ऐका. हिटिंग हिटिंग हिटिंग, ह्याच्या गाडीच्या हिटिंग साठी फक्त काय नाही करतायत. हा कुलंट चेंज करता येईल, अजून नाही काय करू शकत. यार खरं जर बघायला गेलं ना तर मागणं कॅमेरा आहे ना पाहिजे. गाड्यांकडे जसे लोक बघतात ना, निखिल पण म्हण, निखिल होय मागणं कॅमेरा पाहिजे लोकांचे रिएक्शन कॅप्चर करायला. त्या दिवशी घरी येत होतो तेव्हा, बरं जाऊ दे आता ऐकू दे. हा बुंपट बुंपट बुंपट, माई काय आवाज आहे. इंस्टाग्राम वर तर फुल राडा चाललाय. काय राडा म्हणजे ना खतरनाक, नुसती बारिश चालू आहे, बारिश, व्ह्यूज 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 व्ह्यूज, खतरनाक सीन चालू आहे. इंस्टाग्राम वरती जर तुम्ही फॉलो नसेल करत ना, इंस्टाला फॉलो करा, ID टाकतो इथं. आणि रील्स बघा, नॉर्मल रील्स आहेत, जास्त काही केलेलं पण नाही. फक्त गाडी आणि गाडीचा आवाज काय क्रेज आहे ना, ते लगेचच 1-2 दिवसामध्ये समजलं यार भाई मला. ते तसं तर मला माहिती होतं, पण ज्यांना माहिती नव्हतं त्यांना पण तर समजलं. भाई आपण चाललो साईबाबाच्या मंदिरामध्ये, कारण पहिल्या दिवशी जायचं होतं, नाही जमलं आपल्याला काही कारणांमुळं. पण ते मनामध्ये ना असं राहिलं होतं की यार नाही, मंदिरात जायचं, पूजा करायची आहे, साईबाबांना गाडी दाखवायची आहे, सगळ्या देवांना थँक्यू बोलायचे मला ऍक्च्युली मध्ये. की माझं स्वप्न पहिलं पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच. आता परत आहे ना पुढं अजून खूप स्वप्न आहेत माझी, ठीक आहे, छोटी मोठी आहेत, सगळी पूर्ण करायची. सगळ्या देवांनी प्लीज माझ्यासोबत राहा, सगळ्यांनी मला सपोर्ट करा, बरं होईल यार. म्हणजे सगळ्यांच्या सपोर्टनीच मी आहे ना काय ना काहीतरी मोटिवेट राहू शकतो. नाहीतर आयुष्यामध्ये काय जण असे येतात ना, मूडची आहे ना वाट लावून टाकतात फार, माहिती का, ऍक्च्युली मी वाट लावून टाकतात भाई. बट ही एक अशी आहे की सगळ्या गोष्टी आहे ना क्लिअर करू शकते. डिलीट ऑल आणि क्लिअर ऑलचं बटन आहे माझ्याकडे. दिस इज माय बटन गाईज. येस यार, ट्रॅफिक मध्ये ना वांदे होतात, सगळे वांदे होतात. काही लोकांचे रिॲक्शन आता काय भेटले. ट्रॅफिकच म्हणतोय. बस स्टॉपवरती थांबले होते, केवीची पोरं होती, केंद्रीय विद्यालयाची पोरं होती. भाई लोक का चिटकायला येतात काय माहिती अशी. छोट बाळ कसं असं दोन्ही वाटांनी नाही का असं करतं, ही गाडी तशी करते. आणि नॉर्मल अशी सोडली ना, ही गाडी तशी करते. बाई येतोय का नाही बाई, गोप्रो. बाई छोटी मोठी दगड असतात ना, त्यांचा विषय मला नाही आवडत अजिबात. गाडीचा आवाज ऐका फक्त आता. काय हिट मारतीये, पळवतच नाही मी भाई, लयतल्या 90ला गेलोय. भाई पण स्मूथ आहे हा गाडी, एकदम स्टेबल सुद्धा आहे, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहेत. दॅट्स व्हॉट आय लव्ह इट.
मला असं वाटतं मला फोन करतोय कोणतरी. कंटिन्यू पूर्ण धरलंय. इथून ना बाय फायनली आलो आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये. कुठं लावायची गाडी? इथून दाखवतं ना बाई, इथून मंदिराचं दिसतंय पण काचेमुळं काय कळत नाही मला. आधी बघू दे कुणाला जोर आला एवढा. कुठं लावायची म्हटलं? पार्किंग आतमध्ये आहे का? 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग पुढे आहे. ओके. भैया मंदिर का पार्किंग कहाँ पर है? सीधा नीचे है क्या? चल खाली है. लॉक कधी व्हायची माझ्याकडनं काय माहिती. हा ना का कमेंट. गाडी लॉक करता येत नाही. श्यामायला रे. अरे दादा का ओरडतोय तू? आयुष्यात शांती ठेवा राव. लोकांना लय चुले नशीब झाली. लॉकच नव्हती होत. काही साईबाबाच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. इथं आल्या आपल्याला एक नंदी भेटतो. त्याच्या कानात जर काय सांगायचं असेल तर सांगू शकता. भाई चटका बसतोय जरा आतमध्ये. इथून मूर्ती दिसतीये पण थोडीशी दिसते काचेमुळं. चल नंदी लय भारी आहे पण यार. देवा सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव असं सांगा देवाला. गणपती बाप्पाला मोरयाला. हे मंदिर आहे ना खरंच यार लय मोठं मंदिर आहे. आज एकदम शांती आहे. एकदम मध्ये आलो आपण. केवढं मोठं मंदिर आहे बघा पुढं. केवढं केलंय काय इथं माहिती का? राम मंदिर पण इथं असं खतरनाक सीन आहे. दरवाजे तर बघ. अरे म्हणजे ह्यांनी लय काय आता नवीन केलंय है ना. पहिले असं मूर्ती काचेमध्ये नव्हती, ओपन होती. आम्ही या मंदिरामध्ये लय वेळा आलो पण मूर्ती पहिले असे काचेत नव्हती, ओपन होती. इथं दिलं होतं सोमवार आहे तर शिवलिंग आहे नाही का. अरे काय शिवलिंग आहे हे खतरनाक है ना. मी पहिल्यांदा इथं व्हिडिओ बनवतो. काय म्हणते? आज सगळं असं बंद केलंय त्याच्यामुळे तो रिअल फील होता तो घ्यायला. आपण ठीक आहे मंदिरातच आहे आपण. फुलं नाही ना दिली त्यांनी, हारच दिलाय फक्त 70 रुपयाचा. पाणी तर आहे बाबा ह्याच्यात.
चल पाया पडतो आणि भेटतो. गाईज आत्ता आहे ना हा लोटा घेतला आणि मग पूजा केली. इथं दुसऱ्याचा कलश होता, त्यांना माहिती पण नाही. त्यांची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर हे केलं. ते साईबाबांच्या पाया पडू. काही सोमवार होता, असं काय नव्हतं, पण सोमवार होता म्हणून इथं देणगी बिनगी द्यायची असेल कोणाला तर देऊ शकतो. पाया पाडायचं तर इथे पडायला सगळं. निर्णय मस्त झाला. पहिलं कसं होतं ना ओपन डायरेक्ट, आणि जाऊ पहिल्यापासून येतोय ना ते आजूबाजूचं सगळं आठवते. ते तिथलं बाहेर लय भारी वाटतं. शांत आहे, मस्त. टाइम काय झालं रे? 11:15 मंदिर धुतलंय का इथून? पूर्ण धुवायला लागलं इथं. हां, इथं हे होतं रे, ते अग्नी होतं इथं, आहे ना. काही सगळ्यात पहिलं आय थिंक साईबाबांचा फोटो आहे. ही सुरुवातीची मूर्ती. नाही नाही, तीच मूर्ती सुरुवातीची. हे बघा, जी पालखी टाईप आहे. हा, हिथंच आहे वाटतं अग्नी. अरे बंद आहे का? खड्ड्याचं नाही. अरे होतं इथंच कंटिन्यू. हा, गरमी तर लागते. हा, आतमध्ये. अरे पलीकडच्या साईडने बघायला ते, इथून नाही, तिकडं नाही, दुसऱ्या साईडला आहे. थांबा दाखवतो, भेटणार, बघायला भेटणार. बाई मी तर आता आहे ना ते बघितलं का पहिल्या दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून गाडी घेतली ना तेव्हापासून व्हिडिओचा टायमिंग बिमिंग काय डेंजर. 1.5 तासाचे व्हिडिओ टाकायला लागले. हो का? इथं अष्टविनायक आहेत, इथं 4 आहेत, तर 1, आणि इथं किती आहेत? 3 आहेत, आणि हे नाही ना. हां, तरी म्हटलं असं कसं झालं. सॉरी गाईज, माय मिस्टेक. मयुरेश्वर मोरगावचा. खरं सांगायला गेलं तर माझं अष्टविनायक नाही झालेलं आहे, पण आता आज माझं अष्टविनायक होणार. सिद्धिविनायक सिद्धिटेकचे गणपती आहेत. परत एक आहे श्री बल्लारेश्वर पालीचे. काही ज्यांनी आहे ना बघितलं नाही ना गणपती, अष्टविनायक झालं नाही, त्यांनी करून घे. श्री वरदा विनायक महाड. मी नाही केलं, आता करतोय अष्टविनायक, खरंच करतोय. मला ॲक्च्युली मध्ये फील यायला लागलं अष्टविनायक करण्याचं, खरंच. चिंतामणी थेऊर, निखिलचं अष्टविनायक झाले, मम्मीचं झालं. इथं काय गिरिजात्मक लेनेंद्रीचे गणपती. आणि हे काय श्री विघ्नेश्वर ओझर. देवा. महागणपती रांजणगाव. हां, रांजणगावला मी गेलोय, म्हणजे ह्याच्यातले 1-2 गणपती केले असेल, सगळे नाही केलेत. हां केलं नाही, मी रांजणगावला केलं हे मला माहिती आहे काही टाईम अगोदर. हां, म्हणजे 2 ते 3 तर झालेच असेल लहानपणापासून, तेवढं तर झालं असलं. अष्टविनायक पूर्ण आत्ता पालीचा गणपती. पाली. हां, पालीचा पण झालाय, बरोबर. शाळेच्या ट्रिपने आपणच जायचं स्वतः. आई जे मंदिर आहे ना फुल पीस आहे, माहिती का. ज्या लोकांनी फिरलं नाही ना त्यांनी आज आमच्या व्हिडिओ सोबत फिरून घ्या.
अरे वा यार, मांजर झोपलंय. मर्ज झाले बघ ना पिल्लू, ते कळतच नाहीये. हा 2 पिल्ले गाईज मर्ज झाले ते सेकंड वाले. म्हणजे पिल्लू आहे ती छोटं, एक आई आहे त्याची. घरातनं बाहेर निघलं किती काय काय बघायला भेटतं. राम मंदिर सुद्धा इथं, राम मंदिर साईबाबांचे बेसिक आहे म्हणजे नाही का पहिल्यापासून इथं. तर साईबाबांबद्दल जेवढ्या काही गोष्टी आहेत ना त्या मोस्टली आहेत इथं. छान केलं आहे, खरंच भारी केलं आहे. आणि या मंदिरामध्ये ना मोस्टली गुरुवारची गर्दी खूप जास्त असते, कारण गुरुवारी कसं साईबाबांचा दिवस असतो ना, तर त्याच्यामुळे. पण तसे सगळे मंदिर आहेत इथं, म्हणजे पिंड पण आहे सगळे. आता इथं देवी पण आहे. चेहरा दिसत नाही का नीट, रिफ्लेक्शन आहे ना त्यामुळे. नाही आता बघ, येस. मग आता असते तेव्हा असंच हसत राहावं आणि सगळ्यांना असंच खुश करावं. काय करतोय? हे 2 ह्याच्यासाठी ताट असतं. हां, ते तसं घ्यायलाच नव्हतं पाहिजे म्हणा, बट ठीक आहे. पाट्ट दिसली इथं आहे ना. गुरुवारचं जेवण पण असतं, आय थिंक रोजच असेल, कारण मंदिर तेवढं मोठं पण झालं. गुरुवारी फ्री आणि इतर दिवशी पैसे आहेत का? पेड आहे असं पण आहे का? नाही बाई, आपल्याला क्लिअर माहिती नाही काय, त्याच्यामुळे आपण नाही जास्त नाही. पण गुरुवारचं महाप्रसाद खाल्लेला आहे फ्रीवाला. हां, गुरुवारचं महाप्रसाद सगळीकडं, म्हणजे सगळीकडे नाही, मोठमोठ्या मंदिरात तर असतोच. राम मंदिर आहे काय, जिथून वरचे आहे ना तुम्हाला डोम दाखवतो. सगळ्यात भारी वाटतं. मागं गेल्यानंतर आहे ना तुम्हाला इथलं वरचं ते कळस असतं ना ते दाखवतो. 3 कळस आहेत वरती मोठमोठे. राम सीतेचे जय श्रीराम. कुबेरदेव कुठे? येस गाईज, कुबेरदेव. कुबेरदेवाची सगळ्यात जास्त गरज आहे सगळ्यांनाच, सगळ्यात जास्त मला पण आहे. गाईज मूर्त बघून घ्या. जय श्रीराम, जय श्री हनुमान. हनुमानजी पण थांबले तिथे. काहीच पाया पडून घ्या. राधाकृष्ण, श्रीराम, लक्ष्मण देव काय म्हणतात तरी, लक्ष्मणच म्हणतात ना, आणि सीता माता. आणि इथं विठू रुक्माई. इथं संत तुकाराम आहेत का खाली, ज्ञानेश्वर तुकाराम जे काय असेल. बाई जास्त देवांबद्दल मला नाही माहिती. माहितीच नाव नाही. मूर्त्या तेवढं ओळखायला टाइम लागतो ना, त्याच्यामुळं. बैठक मी केलाय तर कसे लोक बघतात का. पहिली घंटी वाजली. चला परत बोल. जेवढं टाकले दिसतंय ना ते तेवढा समोर टाकले नाही दिसत. व्हिडिओमध्ये कसं ते नीट कळत नाही. व्हिडिओ कसा आपल्या हिशोबाने कॅप्चर करतो ना, त्याच्यामुळे. दत्त मंदिर, काहीच दत्त मंदिर. 1 मिनिट दाखवतो. काचमुळे रिफ्लेक्ट होतं. दर्शन घ्या. सगळ्यांनी सगळे दर्शन घ्या. सगळे देवांना नमस्कार करा. इथं पण काहीतरी होणार होतं का, झालंय का गेट आहे काय माहिती नाही. गेट आहे आय थिंक. आहे एक्झिट नाही आहे. काय झालं? हा, मी सॉक्सच नाही घातला. बिना सॉक्सचा फिरतोय मी. क्रॉप्सच घालून त्यासाठी आलो रे. इथनं दाखवणार होतं ना तुम्हाला. हे बघा, तर डिस्प्लेमध्ये येते, पुढे गेला दाखवतो. हे बघा,
राम मंदिराचे जे अय भाई चटका बसायला लागला मला. अयोध्येचं. अयोध्याचं तेच राम मंदिरच म्हणतात ना. ए हे काय आहे रे? खवट आहे ना. बेल, खवट बेल. बेल नाही ते खवटे वाटतं. अरे बेलचं हे पत्ता बेलचं. आणि ते फळं कसली आहेत? बेलाची आहेत का काय काय माहिती. डॉमिनोर घेतली होती तेव्हा हे मंदिर अख्खं ओपन होतं. हा रामाने इथे येऊन इथं गाडी लावली होती डॉमिनोर. हा आतमध्ये म्हणजे केली होती. एक चाकीचं आतमध्ये होतं. त्या गाडीची पूजा इथे केली होती. आता तसं काय राहिलेलंच नाही. सिस्टम भाई गाडी आपली जागेवर आहे ना. ओके. हा हे पण इथे ना मधी रोडच्या मध्ये आहे ना काय आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांचं काय आहे, पादुका आहेत. थोरल्या पादुका आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या आहे ना पादुका आहेत. $73 आहे. गाडी उन्हामध्येच आहे ना आणि गरम खड्डा आहे तिथं. तुम्ही हाय माहिती मला, पण आपल्याला माझी गाडी आहे, मला जपायची आहे. मी कशाला उड्या मारायला लावू? मग धड 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 धड. कसा आहे आवाज? बिना काय करता हे आरसा कोण हलवतंय का? का रे? रेव का नको करू? ओ भाई फर्स्ट अंडरपास. हा इला खतरनाक. देवा सगळ्यांना नीट ठेव, निरोगी ठेव. बस अजून जास्त काय प्रार्थना नाहीये. गाईस तुम्ही फक्त आता गाडीचं आहे ना साऊंड आहे का? अरे बाहेर होत. नाही अंडर मध्ये असल्यावर आवाज येणार. बाहेरून घेऊ का आतून? बाहेरून घेऊ का आतून घेऊ? का रे? त्याला आतून म्हणतात, हे बाहेरून असतं. काय असं करतोय? बाई 100ला पहिल्यांदा टच केली. डॉमिनर पण पहिल्यांदा या रोडला टच केली होती 100ला. खरं सांगायला गेलं ना होय निखिल, खरं सांगायला गेलं तर डॉमिनरच्या टायमाला आपल्याला कुठल्याच गोष्टीची सवय नव्हती. डॉमिनर चालवताना माझा फर्स्ट टाइम ना हात असा सुटला होता स्पीड मध्ये. आणि ही गाडी पण फर्स्ट टाइम जेव्हा मी चालवली होती ना तेव्हा माझा तेव्हा पण हात सुटला होता. पण तेव्हापासून त्या व्हिडिओ काढले मी का काढतो का? ओपन स्पेसला नाही राहून दे. टाइम बघ आधी. किती वाजले?
अरे हा टाइम सेट झालाय का? 11:30 वाजले. 2 मिनिटं मागे. चला जाऊन दे. आता स्पेशली मंदिरात जायसाठी आलो होतो. देवाला सांगितलंय बाबा सगळ्या गोष्टी नीट करा, नीट ठेवा, बस. चालवायची आहे तुला? चालव. व्हिडिओ काढायची का? हा काय म्हणतोय? व्हिडिओ कसला? हा मी काढतोय. मला माझा एक्सपिरियन्स रेकॉर्ड करायचा आहे. का तुला तुझा करायचा एक्सपिरियन्स रेकॉर्ड? काहीच निखिल गाडी चालवतोय, फक्त नीट चालव. आताच सांगतोय. भाई साहब हायटेड आहे गाडी, माग बसायला नाही नीट जमत. दाखवायला दाखवती आता, आपल्याला काय कळणार ते. अरे ते ऍव्हरेज आहे. खर तर आता थोडस यूज टू झालं का वाटायला लागले मला तर. थोडस, जास्त नाही. तिसऱ्या चौथ्यालाच ठेव नॉर्मली, पण आवाज लय भरपूर लय येतोय. माग बसून फील घेतोय मित्रांनो. ऐक ये ना, मोबाईल मध्ये पण एक रेकॉर्ड करतो. काय काय आहे ते? रिसायकलचं आहे का सर्व्हिसचं आहे? अच्छा. असं काय करते? आई ग, खड्डे खुड्डे खड्डे खुड्डे. भाई लोकांचे रिएक्शन बघितले का? तो कसं बघतोय. कुठलं ह्या म्हणजे काय? 50-60 असं म्हण. स्पीड जवळ नाही, पण आवाजाने माझी वाट लागली आहे माग.
पट 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 आई ग भाई हे दर काय फोडायला लागले का तर आवाज यायचा वाघ कशा डर काय फोडतो बुम 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 शांती घे शांती भाई शांती घे हळू घे माझी वाट लागते अरे हा 70 घाल चालू झाले म्हातारे थांबला काका थांबला असं का करते हात दाखवून जाणारे लोक का रस्ता क्रॉस करतात असं राव अरे पण हात दाखवून क्रॉस कधी नाही करायचा गाड्या बघायच्या नसेल तर क्रॉस करायचा असं लोक करतात राव आणि परत मग बोलणार नंतर कुणाला चालणारी गाडी थांबवायची हा हा मग तेच तर फ्लोला थांबवायचा आणि स्वतःचा फ्लो क्रिएट करायचा येण्याचा बाजार आहे काय लोक बघते ते राव हे हेल्मेट आहे ना आणि केस माझी कधी वाढणार थोडी थोडी काय माहिती ए बांग बुंग बांग बुंग बांग 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 कोण नाही काय लोकांचे रिएक्शन आपल्याला पण बघता येतात हा लोक पण काय करतात ते काय फील करतात हे आपल्याला कळते स्लो स्पीडला गाडी चालवण्याचे बेनिफिट भाई जेव्हापासून ना गाडी आली आहे ना तेव्हापासून मी तर बिंदा झालोय व्हिडिओ बनवायसाठी जसं पाहिजे तसं मी व्हिडिओ लोकांचा विचार करणं आता मी सोडून दिले ट्राफिक फक्त नको वाटतं रे आयुष्यामध्ये कोणाच्याच आयुष्यात एवढं ट्राफिक नसाय पाहिजे घरी गेल्या आता आपल्याला ऑफिसचं काम चालू करायचंय 12 वाजले हा कसला येतोय ना बघून घे राईटला टाक हा लेफ्टला घे सावली आहे लोका कसे बघतात लोका भाई मी रिएक्शन कॅप्चर करायलाच बसलोय माग
लोक पण आता युज टू झालेत लय गोष्टींसाठी. खाली बघा खेळाबिळा असेल. रिॲक्शन रायडर्स लोकांचे रिॲक्शन येणारच. बायकर्स लोक बघणारच, दुसरे कोणी नाही बघितलं. चल टाक रिक्षाच्या माग. गणपती बाप्पा मोरया. काळी काय दिसतीये खतरनाक. इनोवा ब्लॅक कसली दिसतीये, अख्खी काळी करून टाकलीये काचा बिचा सगळ्याच. हा 200, आता बघ 80. अरे ते काय नसतं, ते सिस्टीम एवढं हे नाही ना, 100% नाही ॲक्युरेसी. दाखवायला किती पण दाखवेल. काय झाले? कुठला माझा? हा चल आता पोचलो. कट झालाय. गाडी चालवतोय. पाण्यातनं नीट मगाशी झाली होती एकदा स्लिप. होत तिथं पाणी कुठं मला आठवण आता होत. हा
की सवय लागल्या माग बसलेल्याची कळती. आई छोटू रिचार्ज. हळूहळू पडशील. ए पोली तुझी केसाला काय झालं? केसावर ना आंघोळ केली ना तू? फोटो काढतोय की मी. त्याला काढायची गरज नसते, ते ऑटोमॅटिक त्याने तुला बघितलं ना ते बरोबर फोटो काढतं. आहे का नाही वहिनी? तुला इथं काय झालं? हा इथं काय झालं तोंडाला? चॉकलेट खाल्लं परत है ना? हा नुसती खात असती काहीतरी. चला डोक्यात घालायचे. तुझ्या डोक्यात नाही बसणार ते, तुझ्या डोक्याच्या आत जाईन ते. अरे खरं जाईन, आतमध्ये जाईन ते. अरे हा रे, अरे हा रे, अरे हा रे. तुझी दात कुणी खाल्ली एवढी मला ते सांग ना. नाही तुझ्या डोक्यात नाही बसणार. चल चल माझ्यासोबत वरती. कुणाला विचारते? वरती जाऊ का म्हणते? विचारते तुम्हाला की जाऊ का माझ्यासोबत? नाहीये कुठे बंदूक? काय खोताळली तुझ्या पॅन्टीला खिसा आहे का बंदुकी? हा काही नाहीये. पालुशी आहे तू. आणि गेट कोण लावणार? तू लाव. दात कोणाची किडलीत? हा मग गेट कोण लावणार? कोण लावणार बोल आता.